आपले झालेले कर्म आपल्याला इथेच फेडावे लागतात या युक्तीप्रमाणे सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील घडामोडींनी अतिशय मोठ्या प्रमाणात वेग घेतला आहे. मित्रांनो, सध्या कोणाचं सरकार येईल आणि कोण पडेल आणि कोणता आमदार सकाळी या नेत्याबरोबर तर दुपारी त्या नेत्याबरोबर अशा प्रकारची महाराष्ट्राची राजकीय स्थिती करून ठेवली आहे या सत्ताधारी नेत्यांनी. भाजपने आणि एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारची वेळ आणून ठेवली आहे की आता आपल्याच नेत्याला एखाद्या आमदारांवरती खासदारांवरती आपला विश्वास राहिला नाही अशा प्रकारची स्थिती आणून पोहोचवली आहे. परंतु हे दिवस कायमचे कधीच नसतात. सत्ता ही तुमच्यासोबत कायमची कधीच नसते. सत्तेचा अमरपट्टा घालून आलेला प्रत्येक व्यक्ती त्याला सत्ता सोडावीच लागते. या युक्तीप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढील घडामोडी आता घडू लागल्या आहेत. मित्रांनो, एकंदरीत जर पाहायचं झालं तर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये आता एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंशी त्यांनी आपल्या प्रकारचं राजकारण केलं त्या राजकारणाला मात्र आता तिरांजली देत काही मंत्री, काही आमदार आणि बरेच नेते यांनी आता आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला उपमुख्यमंत्रीपद हवं आहे, आपल्याला महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद हवं आहे या उद्देशाने आता ही फूट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी चर्चेचा विषय ठरू शकते. संजय राऊत, रोहित पवार यांनी केलेल्या महत्त्वाच्या दाव्यानुसार पुढील 6 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 ते 3 तुकडे होऊन काही बडे नेते उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी सांगितली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पदासाठी कोण कोणत्या थराला जाईल हे आता कोणीच सांगू शकत नाही. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद होण्यासाठी उद्धव ठाकरेंना आपल्या सत्ताधारी पदावरून खाली खेचलं, त्यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं आणि स्वतः त्या मुख्यमंत्रीपदावर जाऊन पोहोचले. आणि आता तशाच प्रकारची वेळ एकनाथ शिंदेंवरती येणार नाही हे कशावरून असं महाराष्ट्रातील जनतेला तेव्हाही वाटत होतं आणि आज देखील जनतेला वाटतंय एकनाथ शिंदेंनी केलेली चूक खूप मोठी होती. असं कशावरून नाही की पुढील काळामध्ये ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली त्याप्रमाणे पुढील काही कालावधीमध्ये त्यांच्याच जवळच्या काही लोकांनी एकनाथ शिंदेंसोबत गद्दारी केली नाही तर कशावरून. आणि अखेर त्या घडामोडी मित्रांनो शिंदे गटात घडण्यास सुरुवात झाली असून सत्ता आहे तोपर्यंतच हे आमदार, हे मंत्री, हे नेते, खासदार एकनाथ शिंदेंसोबत राहिलेत. सत्ता गेल्याच्या क्षणाला महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंकडून सगळेच्या सगळे नेते भाजपमध्ये, काही नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील हा महाराष्ट्राचा शब्द आहे असं सध्या राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करत आहेत. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचा धनुष्यबाण चोरला, पक्ष नेलं, परंतु त्यानंतर मशाल चिन्हावर आलेले खासदार देखील घेऊन गेले. या सगळ्या घडामोडींमुळे एकनाथ शिंदेंना आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगळ्या प्रकारच्या वातावरणाला सामोरं जावं लागेल असं राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण कुणी कधीही केलं नव्हतं. ज्या प्रकारे सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करतायत या राजकारणाचा जनतेला कंटाळा आला आहे, जनतेला वीट आला आहे असं सध्या ओपन लोक आता म्हणायला लागले आहेत. या सगळ्या घडामोडीमुळे मित्रांनो आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बहुतांश कॅबिनेट मंत्री 27 ते 30 आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. ते कोणत्याही क्षणी साथ सोडून सगळेच्या सगळे भाजपमध्ये जाऊन तिथे आपल्या स्वतःला उपमुख्यमंत्रीपद देखील घेऊ शकतात आणि ऐन टायमाला एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर भाजपा कधी कोणत्याही क्षणी फेकू शकते, जेणेकरून शिंदेंचे सगळे नेते भाजपाकडे वळतील असा भाजपचा नवा प्लॅन असल्याची राजकीय कुणकुण सध्या लागलेली आहे. मित्रांनो, ही राजकीय कुणकुण सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे आणि हे घडू शकतं. त्यासाठीच भाजपने अट्टहास केला होता. उद्धव ठाकरेंची शिवसेना का फोडली तर शिवसेनेचे बहुतांश सगळेच नेते आपल्या पक्ष द्यावे, परंतु एकनाथ शिंदेंनी नकार दिला आणि आता नकाराच्या नंतर मात्र सुद्धा आता त्या प्रकारची रणनीती आखण्यास भाजपने सुरुवात केली असून आगामी काळामध्ये हे असं घडलं
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले आमदार मंत्री भाजपमध्ये विलीन झाले तर तुम्हाला नवल वाटाय नको, अशा प्रकारची स्थिती सध्या महाराष्ट्रात झालेली आहे. धन्यवाद.